మావారు రాడు కర్జలికి పోతారు. అక్కడ మీద బండి ఆడి పట్టుకొని పోయిందా మాట్లాడుకుంటాను. మా వంది రైతు అక్కడి నుంచి పడతాను. ఇక్కడ కాదు అక్కడ చెట్టు పడాలి. తోవ ఎక్కడ దొరుకుతుంది రా నీకు అవుతుంది. అది జరగా పుష్టిపోతే ఒక అక్కడ ఉంటుంది చూడు దొరుకుతుందా పుష్క. ढुरके आनंदराव ढुरके माझं गाव आहे दिंदा. तर मी दिंड्यामध्ये नाही का हे शेती करताना यावर्षी झालेलं नाही का कंडिशनमध्ये हे जे फॉरेस्टवाल्यांचे आहे ना त्यांच्या हुकुमतीमध्ये नाही का आमचं थोडं लॉस झालं. त्यांनी आपलं काही शेती करण्यासाठी नाही का आम्हाला काही वाव दिलेलं नाही. म्हणून आम्ही आता पोटापाण्यासाठी आपण ह्या गावावरून नाही का दुसऱ्या गावावर नाही का जावं लागत आहे. तरी आम्ही बुधवारी मी आणि माझ्यासोबत होते काही बाया त्यांना घेऊन नाही का रोजीसाठी गेलो होतो आम्ही कुठं गुड्यामध्ये. तर गुड्यामध्ये जाताना नाही का आम्ही इथं थोड्या पाण्यामधूनच गेलो. कारण म्हणजे आम्हाला कसंही करून पैसा कमवावंच लागते ना. इथं तर शेतीचं काहीच नाही. आता एक शेतीशिवाय आपल्याला काही पोटापाण्याचं साधन बी नाही. म्हणूनच नाही का मी गुड्यामला नाही का यांच्यासोबत नाही का एक मजुरीसाठी नाही का यांच्यासोबत गेलो होतो. मी जाताना नाही का पाण्यामधूनच गेलो आम्ही. जाताना गेलो परंतु नाही का त्या दिवशीच नाही का जवळपास 11च्या दरम्यानमध्ये पावसाचा जोर सुरू झाल्याबरोबर आमचं नाला भरून येते आणि आम्हाला नाल्याची कंडिशन आहे म्हणून नाही का माहीतच आहे दिंड्यामध्ये. तर लगेच नाही का जसं पाऊस येत आहे तसंच नाही का आम्ही निघलो. परंतु तिथून जवळपास नाही का तिथून एक 10 ते 12 किलोमीटर अंदाजे तिथून एवढ्यात नाही का ते आपलं रपटा पडते. हे केतनी रपटा म्हणजेच पुलिया केतनीचा पुलिया. तर तेवढ्यात नाही का आम्ही येतो म्हणत तेवढ्यात नाही का तयारी होईपर्यंत नाही का आपलं पूर्ण नाला पॅक झाला होता. मग आता कसं करावं म्हणून नाही का आम्ही त्या दिवशी सायंकाळ कसे बसे नाही का अमुक व्यक्तीच्या घरी नाही का आम्ही तिथेच पोटा पाण्याचं साधन म्हणून नाही का त्याच ओल्या कपड्यावर नाही का आम्ही तिथंच होतो. एक रात्र कसे बसे काढलो. आता दुसऱ्या दिवशी तर कंपल्सरी येण्याचं आहे आता. आणि काही बायांचे म्हणजे मुलं बाळं होते लहान. तर त्यामध्ये नाही का कंपल्सरी आम्हाला इथं दिंड्यामध्ये पोहोचणं गरजेचं होतं. परंतु नाला काही कमी होण्याचं काही शक्यता नव्हती. म्हणून नाही का आम्ही त्या मार्गाशिवाय नाही का एक आम्हाला बांडेपल्ली म्हणून नाही का ते तिथून पोरसणीवरून नाही का जवळपास एक 20 किलोमीटरचं अंतर पडते. परंतु त्या जंगलामधून यावं लागते आम्हाला. खूप त्रासाची गोष्ट आहे ते. कारण म्हणजे इथं नालाच आहे ना. नाल्यामधून पार होणं आणि दिंड्यामध्ये पोहोचणं हे काही शक्यच नव्हतं हे गोष्ट. म्हणून नाही का मी काय विचार केलो या 12 बायांना घेऊन आणि मी एक माणूस होतो मी म्हणून नाही का त्या 12 बायांना घेऊन नाही का मी हे बांडेपल्ली एरियामधून नाही का दिंडा पोहोचण्यासाठी नाही का मी इथं येण्याचा प्रयत्न करत होतो. तेवढ्यात नाही का तिथं आम्ही जवळपास 10 वाजता गंगापूरमध्ये उतरून नाही का जंगलाची वाट नाही का घेऊन येत होतो. येताना नाही का आम्हाला काही रस्त्याचं काही हे निश्चित म्हणजे रस्त्याचं माहीत नव्हतं आणि आम्ही तसं फोन करतच नाही का निघलो होतो. परंतु रस्ता नाही का चुकल्यामुळे आम्ही जवळपास नाही का 10 वाजता निघलेले माणसं आम्ही जवळपास नाही का 6 ते 7 घंटे नाही का त्यामध्येच रानामध्येच नाही का भटकत होतो. आणि आम्हाला हे शेवटपर्यंत हे एवढं समजत होतं की आम्ही निघतो म्हणून आमची काही गॅरंटी नव्हती. म्हणून नाही का आम्हाला नाही का ह्यासाठी नाही का आमच्या गावामधून नाही काही व्यक्ती आम्हाला म्हणजे आम्हाला भेटून किंवा आम्हाला तिथून नाही का घेण्यासाठी नाही का ते आले होते. परंतु आम्ही 6 ते 7 घंटे जवळपास नाही का तिथेच त्यामध्येच नाही का त्या रानामध्येच भटकत होतो. आमची खूप काही कंडिशन होती. हे सगळं करण्याचं मागील कारण म्हणजे आमची शेती गेल्यामुळे. आमची शेती जर असती तर नाही का आम्हाला दुसऱ्या गावामध्ये जाऊन काम करावं असं काही हरकत नव्हती आणि आम्ही कामही केलं नव्हतं. आमची शेती आम्ही सामान्यामध्ये आम्हाला ते सगळं काय होत होतं. म्हणून नाही का आम्हाला 1 महिन्याचं एक तात्पर्य एक तर एक पुलियाचा एक त्रास आहे. इथून आम्ही दुसऱ्या गावावरून नाही का काम करून वाचू म्हटलं तर ते पुलियाचा त्रास आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आमची शेती नसल्यामुळे नाही का आम्हाला कंपल्सरी पोटा पाण्याचं साधन म्हणून नाही का आम्हाला दुसऱ्या गावामध्ये जाऊन काम करणे गरजेचं पडलं. एवढं
माझं म्हणणं आहे. आता समोर तुम्ही काय विचार करता, हे दिंड्या गावाचं काय विचार करता, हे मोठ्या लोकांचं हे प्रश्न, आमचा प्रश्न नाही का, तुम्हीच कसे नाही कसे सोडवावं, असे आमची एक इच्छा मी बाळगत आहोत.